नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या या न्यू ब्लॉगमध्ये. आज आपण 36 इंच कटोरी ब्लाउजचं संपूर्ण शिवण पाहणार आहोत. सर्वप्रथम मी मेन फॅब्रिकला अस्तर जॉईन करून घेतलेले आहे. इथे मी कटोरीला रुंदीला 2.25 व उंचीला 3 असा टक्स मारून घेते. इथे मी कटोरीचा टक्स फोल्ड केलेला आहे. बघा किती सुंदर कटोरी तयार झालेली आहे. इथे आपण कटोरीला साइड पार्ट अटॅच करून घेणार आहोत. कटोरी खालच्या दिशेने ठेवायची व वर साइड पार्ट ठेवून न ओढता कटोरी स्टिच करून घ्यायची आहे. बघा किती फिनिशिंगने साइड पार्ट अटॅच झालेला आहे. खाली 2 रेषा एवढा कपडा राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा. नख मारून घ्यायचे आहे. येथे दोन्ही पार्ट समोर ठेवून कटोरीला खालच्या भागाला गोलाकार असा आकार द्यायचा. हा आकार आपण 1 इंच एवढा देऊ शकतो. इथे आपण योक पट्टी कटोरीच्या बाजूने अटॅच करून घेऊयात. त्यानंतर शोल्डर पासून योकपट्टीच्या दिशेने साइड पार्ट गुंडाळायचा. जिथे योकपट्टी अटॅच केलेली आहे तिथे टीप मारून घ्यायची. इथे मी डबल टीप मारून घेणार आहे, जेणेकरून टीप उसवणार नाही. इथे मी समोरील भाग योकपट्टीतून बाहेर काढून घेणार आहे. व योकपट्टीला खालच्या बाजूने टीप मारून घेणार आहे मी. एक्स्ट्राचा कपडा कट करून घेते. दोन्ही पार्ट मी तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर आपण हुकपट्टी अटॅच करून घेऊयात. हुकपट्टी रुंदीला 1.5 इंच घ्यायची आहे. समोरच्या बाजूने हुकपट्टी ठेवून टीप मारून घ्यायची. वरून प्रेस टीप द्यायची व आतील बाजूस फोल्ड करून घ्यायची. इथे आपली हुक पट्टी लावून झालेली आहे. आता आपण हुक आयपट्टी बसवून घेणार आहोत. हुक आयपट्टी आतील बाजूस ठेवून टीप मारून घ्यायची. इथे आपण प्रेस टीप घेणार आहोत. व वरील बाजूस फोल्ड करून टीप मारून घ्यायची. येथे आपण हातावर जे काजा करतो, दोऱ्याच्या काजा करणार आहोत आपण.
इथे आपली हुक आयपट्टी तयार झालेली आहे. इथे आपण दोन्ही पार्ट समोर ठेवून गळ्याचा आकार देणार आहोत. गळा आपण 6 इंचावर ठेवणार आहोत. गळ्याचा माप टाकून गळा कट करून घ्यायचा आहे. इथे आपण माप टाकलेले आहे. गोलाकार असा आकार देऊन त्यावर टीप मारून घ्यायची. आकार देऊन एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. इथे आपला समोरचा गळा तयार झालेला आहे कट करून. त्यानंतर आपण ब्लाउजला गोट मारून घेणार आहोत. गोटपट्टी 1 इंचाची असते व ती क्रॉस मध्ये कट करायची असते. गोटपट्टी वरील बाजूस ठेवून टीप मारायची व ती सरळ करून अर्धा इंच फोल्ड करायची आतील बाजूने. आतील बाजूस अर्ध्या इंचाने फोल्ड करून घ्यायचे आहे. आता ही गोलपट्टी आतील बाजूस फोल्ड करून टीप मारून घ्यायची. थोडी गोटपट्टी आपण गोल फिरवत टीप मारून घ्यायची जेणेकरून गोट सुद्धा एकदम गोल येण्यास मदत होते, चपटी होणार नाही. इथे आपली गोट मारून झालेली आहे. आतील बाजूनी फिनिशिंग बघा तुम्ही, वरील बाजूस फिनिशिंग बघा. आता बॅक साइड वर फ्रंट साइड ठेवून शोल्डर अटॅच करून घेणार आहोत. शोल्डरला आपण डबल टीप मारून घेणार आहोत. शोल्डर आतमध्ये फोल्ड करून अर्धा इंचावर आपण टीप घेणार आहोत. यामुळे सुद्धा फिनिशिंग खूप छान येते ब्लाउजला. शोल्डर पट्टी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. सरळ फिनिशिंग बघा तुम्ही किती मस्त आलेली आहे. इथे मी दोन्ही बाजूला शोल्डर अटॅच करून घेतलेले आहे. हा समोरचा गळा हुकाई पट्टी. इथे मी ब्लाउजला भाई बसून घेतलेली आहे. ब्लाउज सरळ ठेवून त्यावर कमरेचा, छातीचा व दंडघेराचा फिटिंगचा प्लस शिलाई माया धरून टीप मारून घ्यायची आहे. सेंटर मध्ये व्यवस्थित ठेवून जेथे आपण फिटिंग प्लस शिलाई मायाचा माप टाकलेला आहे तेथे टीप मारून घ्यायची.
इथे मी दुसऱ्या बाजूला सुद्धा तशीच टीप मारून घेणार आहे. कमरेचा चौथा प्लस शिलाई माया, छातीचा चौथा प्लस शिलाई माया व दंडघेराचा अर्धा प्लस शिलाई माया असं माप टाकून वरील बाजूस टीप मारून घेणार आहे व एक्स्ट्राचा कपडा कट करून द्यायचा, जेणेकरून आतमध्ये कस्टमरला कम्फर्टेबल वाटेल इतकीच शिलाई माया ठेवायची आपण. एक्स्ट्राचा कपडा कट करून घेणार आहोत. दोन्ही साईडचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आता आपण आतील बाजूस फोल्ड करून घेणार आहोत. इथे शोल्डर दोन्ही व्यवस्थितपणे जॉईंट झालेले आहेत. कोणता सुद्धा बॅक किंवा फ्रंट वर खाली झालेला नाही. दोन्ही सेंटरमध्ये व्यवस्थित आलेले आहेत. एक साईडला टीप मारून घ्यायची फिनिशिंगच्या दृष्टीने. इथे मी फिटिंगचा माप टाकलेला आहे. कमरेचा चौथा, छातीचा चौथा प्लस दंडघेराचा अर्धा भाग असा फिटिंगचा माप टाकून घेतलेला आहे मी. बघा शिलाई सुद्धा किती सरळ आलेली आहे. ह्यावरूनच कळते की आपला माप बरोबर आलेला आहे. मी 1-2 एक्स्ट्राची टीप मारून घेणार आहे, जेणेकरून कस्टमरला ब्लाऊज लूज फिटिंग झाला तर त्यांनी टीप पुसून घेऊ शकतात. इथे फिटिंगची टीप व 1-2 एक्स्ट्रा टीप मारून झालेल्या आहेत. हा आहे आपला फायनल लुक. इथे मी इस्त्री करून घेणार आहे ब्लाऊजला व्यवस्थितपणे. बाही स्ट्रेट ठेवायची, स्ट्रेट इस्त्री करायची बाहीला. कटोरी फोल्ड करून टक्समधून इथे बॅक साइडला इस्त्री करून घेणार आहे व्यवस्थित. इथे खूप जणांना हा आहे फायनल लुक. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतील. धन्यवाद. बाय.